हा आनंदाचे डोही आनंद तरंग. आज आपल्या गणेश विद्यालयामध्ये आपल्या गणेश विद्यालयाचा माजी विद्यार्थी 2016-17 या बॅचचा विद्यार्थी इयत्ता 5वी पासून आपल्या गणेश विद्यालयामध्ये तो शिकत होता. लहानपण त्याचं आठवल्यानंतर असं वाटतं की भागवत MPSC पास होऊ शकतो, आहे की नाही. वाटत नव्हतं, कारण अनेक कठीण प्रसंग त्याच्या जीवनामध्ये आले आणि या सर्व संकटावर मात करत आज भागवत हा यशाच्या शिखरावर गेलेला आहे. ही त्याच्या कुटुंबालाच नव्हे तर आपणा सर्वांना ही एक सुखद अशी बाब, आनंद देणारी बाब आहे. विद्यार्थी मित्र हो, ज्यावेळेस तुम्ही समोर बसता त्यावेळेस तुमच्यात नेमकं कळत नाही, पण निश्चित तुमच्यामधून अनेक घडणारे मोठे मोठे महापुरुष होऊ शकतात याचा प्रत्यय आम्हाला अशा यशस्वी विद्यार्थ्यांकडे पाहिलं की निश्चित होतो. तर भागवतने अतिशय कठोर मेहनत, भागवत यशाचं गमक आहे का नाही, डिव्होशन, डेडिकेशन आणि अजून काय, डिव्होशन आणि डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन, आहे का नाही. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिला डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन निर्धार असला पाहिजे. आपल्याला कुठे जायचंय हे आपण जेव्हा ठरवतो त्याच वेळेस त्या ठिकाणापर्यंत आपण पोहोचू शकतो. नाही तर काय इधर उधर बीच में, आहे का नाही, कुठे जाऊ आपल्याला निश्चित सांगता येत नाही. म्हणून डिटर्मिनेशन पाहिजे. जे आपण क्षेत्र निवडू त्याविषयी आपली श्रद्धा पाहिजे, आपलं प्रेम त्या ठिकाणी आपण ते श्रद्धेनं काम केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे डेडिकेशन. जे आपण मिळवणार आहोत ते मिळवण्यासाठी समर्पण केलं पाहिजे, तरच आपल्याला यश मिळत असतं. आणि अशा प्रकारचं काम भागवतने केलेलं आहे. या हिवरा गावातून जरा थोडं आहे का नाही, सरांनी सांगितलं की आनंद देणाऱ्या बातम्या फार कमी आहेत. जशा गव्हाणच्या विद्यार्थ्यांचा रेशो यशस्वीचा आहे तसा तर पुन्हा आपल्याला एकदा नक्की प्रेरणा मिळेल. भागवतचे यश पाहून आपल्याही जीवनामध्ये आपण यशस्वी व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या शाळेच्या वतीनं आपण या ठिकाणी भागवतचा सत्कार करणार आहोत, त्याला शुभेच्छा देणार आहोत. मी आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्रीमान सोनवणे सर यांना अशी विनंती करतो की आपण भागवत लक्ष्मण काळे यांचा सत्कार करावा. धन्यवाद आमचा सत्कार स्वीकारल्याबद्दल आणि उपस्थित राहून आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा निश्चित मिळेल. MPSC मधून भागवत सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून त्यांची निवड झालेली आहे. अनेक अशा फील्ड आहेत की ज्या फील्ड आपल्याला माहीत नाहीत, परंतु आपण जेव्हा अभ्यास करू त्यावेळेस निश्चित तुम्हाला माहिती होतील. याबद्दल पुन्हा एकदा भागवतचं हार्दिक स्वागत. आणि मी अशी भागवतला विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांशी थोडंसं हितगुज साधावं, थोडंसं मनोगत व्यक्त करावं. खूप खूप धन्यवाद. भागवतने अतिशय छान असं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि गहिवरून मन आलं आमच्या सर्व शिक्षकांचं की खरंच आम्ही जे काही करत आहोत त्याचा कोणाला तरी फायदा होतोय, हे ऐकून आम्हाला खूप खूप आनंद झाला. भागवतने सांगितलेल्या 4-2 गोष्टी मला त्याचा प्रकर्षाने उल्लेख करावा वाटतो की तो म्हणतो की प्लेस इज नॉट इम्पॉर्टंट, पॅशन इज इम्पॉर्टंट, आहे का नाही. आणि पॅशन म्हणजे काय, महत्वाकांक्षा, आणि प्लेस म्हणजे ठिकाण महत्वाचं नाही तर आपली महत्वाकांक्षा महत्वाची आहे. तुम्ही जिथे कुठे असाल त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे काम कराल
प्रामाणिकपणे अभ्यास कराल, निश्चित त्याचा तुमच्या भविष्यामध्ये फायदा होईल. तुम्हाला कमळाचं झाड माहिती आहे? कमळाचं उंच असतं आहे की नाही? कमळाचं झाड उंच असतं का? वेल असतो, वेल आहे का नाही? आणि तो चिखलात असतो. त्याच्या चहूबाजूंनी घाणेरडं पाणी असतं, चिखल असतं, पण ते कमळाचं फूल पाहिल्यानंतर आपल्याला अगदी प्रसन्न वाटतं की नाही? राष्ट्रीय फुलाचा दर्जा कमळाला दिलेला आहे. म्हणजे सभोवताली असणारी जी परिस्थिती आहे, या परिस्थितीला मॅटर न करता त्याने त्याचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, त्याने त्याचे गुण सिद्ध केलेले आहेत. आणि म्हणून त्याच पद्धतीने आपण सुद्धा परिस्थितीचा कुठलाही मॅटर लक्षात न घेता आपण एक नंबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. तर अशा प्रकारचा पुत्र, अशा प्रकारचा विद्यार्थी होणं हे कुटुंबासाठी, शिक्षकासाठी, शाळेसाठी, गावासाठी, नव्हे देशासाठी हे एक अभिमानाची गोष्ट असते, आनंदाची गोष्ट असते. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपणा सर्वांच्या वतीने भागवतचं खूप खूप अभिनंदन करतो. त्याच्या वायू जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. चांगला निघाला नाही तर तुम्ही कोणाच्या जीवावर जगता? हा पहिला प्रश्न आहे. मुलीसाठी सांगताय मी. एक डायलॉग तुम्हाला अजून सांगतो. मुलं शिकतात लग्न होण्यासाठी, मुली शिकतात लग्न न होण्यासाठी. लवकर हा 2 डायलॉग तुम्हाला सांगतो. मुलीचं एक गोष्ट सांगतो का माहिती का? तुम्हाला एक सांगू का? तुम्ही लग्न झाल्यानंतर एका खोलीतच राहतात. तुम्हाला असं म्हणत नाही की ती तुम्ही त्याच्यावर उठावे करा, तुम्ही व्यवस्थितच राहा, पण तुमचा असा विषय, तुमचं अस्तित्व काहीतरी असलं पाहिजे. मी 27 वर्षाच्या मुलीला शिकवलेलं आहे. आता नाही का, आता तुम्हाला सांगतो, माझ्यासोबत 6 मुली लागल्या. प्रत्येक मुलगी ही 25+ होती. विचार करा. फक्त मराठवाडाच असा भाग आहे की तिथं नाही का मुली कमी शिकतात. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र इथं मुली खूप शिकतात आणि स्वतःच्या जीवावर राहतात. तुम्ही जग बघू शकता. तुम्हाला त्या 4 खोलीत नाही, तुम्ही जग बघू शकता. तुम्ही प्रत्येक गोष्ट अनुभवू शकता. पण ते तुमचा स्वभावावर मॅटर करतं. तुम्ही कसे वागता हे तुमच्यावर मॅटर करतं. तुम्ही जर मनाशी प्रामाणिक असला तर तुम्ही काही करू शकता. मुलीसाठी सांगते, तुम्हाला वाटत नसतं, तुम्ही लहान आहे, तुम्हाला एवढं माहित नाही, पण बऱ्यापैकी मुली माझ्याकडे येऊन रडायच्या. कारण मी त्या गोष्टी म्हणायचे की माझं आता लग्न होईल आणि माझं कसं होईल, मला तिथंच राहा, म्हणजे तो कसा पुढचा व्यक्ती कसा निघेल मला काय माहिती. कारण असं लई जणांचे आयुष्य बर्बाद झाले मुलींचे की असं होणार. म्हणजे 90% लोक नाही का असेच निघतात आणि त्या मुलीला इकडे तिकडे त्या गोष्टी करावं लागतात. मग तिला जर एखादी नोकरी असली तिकडे काही कर, मी माझ्या जीवावर आहे. तुम्हाला सांगतो असं असतं त्या गोष्टी. म्हणून मुलीला शिकवा. आई वडिलांना बी तुम्हाला सांगायची गरज आहे की मुलगी जरी आपल्याला फायदा नसला तरी ती आपल्या नंतर घरी येऊन बसू नये नवऱ्यामुळे. त्याच्या गोष्टीसाठी मुलीला शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काही झालं तर मुली ही स्वतः जीवावर राहू शकतात. तुमचं जीवन, तुम्हाला एक सांगू का, की तुम्ही जर स्वतः जीवावर राहिला तर पुढं काही बी होऊ द्या, तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं की तुम्ही पुढे नाही का स्वतःच्या मुलाला बी सांभाळू शकता, तुम्ही पण हे करू शकता. तू कसा काय निघाला असं मी तुम्हाला सांगते. कारण माझे लय अनुभव आहे त्या गोष्टी. आता मी एवढं तुमची आता माझ्या ह्यांची तर सगळ्या सरांना तर सगळ्या गोष्टी माहिती, तर मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला एवढं कोणी सांगितलं पण नसेल. मागचे मुलं बॅक बेंचर झाले, त्या गोष्टी झाले, काय म्हणतात, काय सांगायला लागला, बोर करायला लागला त्या गोष्टी. तर म्हणजे काय मुलाला काही गोष्टी कळत नाही, तुम्हाला सांगतो. त्यामुळे उरकटपणा. आता तुम्हाला मागची जे असतात त्या गोष्टी असतात, काय मुलं अशा असतात, असं काहीच नसतं. तुम्हाला 10वीच्या मार्काला कोणी विचारणार नाही, पण तुम्ही 10वीच्या बेसिक पूर्ण करण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. त्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला की तुम्ही इथून जे पुढे जाणार आहे त्या गोष्टीसाठी लढलं पाहिजे. त्या गोष्टी तुम्ही एवढे समजदार नाहीत की माझ्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजेल, त्या गोष्टी सांगतोय त्यामध्ये. तर एवढंच की तुम्ही मनातून करा, मनातून राहा आणि आपल्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण होईल, आपल्या शाळाचं स्वप्न पूर्ण होईल, असं काहीतरी करा. आणि एकच शिक्षकांचा आदर करा, एवढंच बोलेल. आईवडिलाचा आदर करा. मी आता असं कळतं की आपण आपल्या आईवडील, तुम्हाला अजून सांगतो, बुटाने मार खायचो आम्ही आईवडिलाचा, पण हिंमत नव्हती अशी पुढं बोलायची की काम मारलं म्हणून, हे सुद्धा नव्हतं. तुम्हाला सांगतो एवढी, म्हणजे एवढी रिस्पेक्ट होती त्या गोष्टीत. शिक्षकांनी सुद्धा मारलं तरी तुम्हाला सांगतो की रिस्पेक्ट होती. 10वीला थोडं होतं माणसाला, 10वीला वाटलं अरे मारलं सनी, पोरी बघतात, अपमान झाला नाही, वय असतं ना ते, कारण 10वी पर्यंत त्या गोष्टी. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की तुमच्या प्रत्येक गोष्ट शिक्षक ही तुमच्या चांगल्यासाठीच करतं. तुम्हाला मारल्यावर त्याला काही जास्त पगार भेटणार नाही, तुम्हाला काय बोलल्यावर त्याला काही जास्त पैसे वाढणार नाही. ते तुमच्या गोष्टीसाठीच बोलतात, ते तुमच्या आयुष्यासाठीच बोलतात. ते आपण त्यांना मजा पण येतो, मला कसं काय, मला कसं, असं त्या गोष्टी नसतात. तुम्हाला एक गोष्ट सांगा, प्रत्येक गोष्ट ही तुमच्या चांगल्यासाठीच असते त्यामध्ये. आता तुम्ही तुम्ही गावात शिकता, तुम्ही आता एक गोष्ट मी आता गावातून आढळली की तू एक पेतो तर मी एक पेतो, तुम्ही असं ह्या गोष्टी करून पेक्षा नाही का तुम्ही नाही का पुढे जा, असं माझं म्हणणं आहे. मुलीसाठी पेशा सांगणे, पण मी सांगितलंय का शिका,
हे तुम्हाला सांगितलंय. आणि मुलासाठी सांगितलंय, नाही शिकला तर लग्न होणार नाही. मग आपल्याला काय भगवस्त्र तो नाही, मुली काय आपल्याला काय मुली कोण देणार नाहीत असं म्हणलं, आपल्याला कोणी विचारणार नाही असल्या गोष्टी. मला मेन लग्न तर मेन कारण वेगळंच आहे, ती दुय्यम गोष्ट झाली. पण स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, मी काय आहे हे करा, मी कशासाठी आलो ह्या जगात त्याच्यासाठी करा. आणि माझं काहीतरी उद्देश आहे, मी या जगात आलो काहीतरी माझा उद्देश आहे. तुम्ही एक गोष्ट सांगू का, की माणसाला नाही का एवढं करून मारताना असं वाटतंय शेवटला मारणार एक माणसाचा एक अहंकार असतो की मी काय मी काय मी काय. माणसाचे कधी पण नाही का पाहिजे काय मातीत असले पाहिजे. कधी सांगतो माणसाचा अहंकार का असतो, माणसाला माहित असतं की मृत्यू वाटत आहे तरी माणसाचा अहंकार कधीच कमी होत नाही की मी काय, कुणी काहीच नाहीये, प्रत्येक गोष्ट जायचं. फक्त तुम्ही असं काम करा की तुमच्या मनाने का 10 जणांना तरी फायदा झाला पाहिजे, असं काम करा. मला या शाळेतून माणुसकी खूप घेतली, त्या गोष्टीतून मी तुम्हाला सांगतोय. मी जे 30 पोराला शिकवलं, माझे जे पोरं लागले वरला खूप शिकवलं, हे कारण मी नाही का माझ्या आई वडीलचा संस्कार आणि शाळेचे संस्कार होते. मी सांगतो बऱ्याच गोष्टी माझ्यामध्ये, आणि त्याच गोष्टीतून मला एवढंच बोलेल. काही लागलं तर मी आहेच. मला नंतर एकदा सुरू झाली समजा नोकरी बिकरी, तर मी बी गावासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे, शाळेसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहेच माझी. करेन मी कधी पण त्या गोष्टी, माझी जेवढं होईल तेवढं मी देईल. आणि इथंच माझं मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद.